पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. शाळेच्या वतीनं आपण पाहुण्यांचं प्रथम स्वागत करूया. मी मानेसराला विनंती करतो की सरपंच सलगर साहेब यांचा सत्कार त्यांनी करावा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक इरादा होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक इरादा होता. असा भीमाईचा लेख होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 16 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव भीमाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर समाजातील अन्याय विषमता त्यांनी शिक्षण समता आणि बंधुभाव यांचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्यांनी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले आहे. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा संदेश दिला. 6 डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संविधान निर्मितीचे महामानव विचारवंत आणि सामाजिक क्रांतीचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना आदरांजली देण्यासाठी, त्यांना अर्पण करण्यासाठी हा दिवस देशभर साजरा केला जातो. सत्वमुख नायका मोडल्या रूढी त्या मोडल्या परंपरा, दिव्यतेच्या तुझ सकळ न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धराया माझा भीमराया. वर्षिले तू ओंजळीने खेळ खुले चवदार दयाचे बाणी, हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा दाविला दिला भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धराया माझा भीमराया. जय भीम, जय संविधान. आंबेडकरांवर गीत एकदम छान म्हटलेलं आहे. त्या दोघींचा सत्कार मी सरपंच आणि बनसोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघींचा सत्कार करावा. या लोक पण 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांना मी माझ्या गावच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, शाळेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मला याच विषयावर नेहमी मला आठवतं नेहमी की बाबासाहेब नसते तर या विषयावर फार मोठं आपल्याला भोगावं लागलं असतं. बाबासाहेब नसते तर कदाचित मी कुठंतरी दापाच मेंढर राखत बसलो असतो. मी धनगर समाजात आहे, इथंही धनगर समाजाचे शिक्षक आहेत, त्यांना पण माहिती आहे. बाबासाहेब नसते तर मी कुठंतरी दापाच मेंढर राखा स्वतःची राहिली असते, नाही तर कुणाच्या चाकरी राहिलो असतो. परंतु बाबासाहेबांच्यामुळं मी ह्याच शाळा शिकलो. तुमच्यासारखंच असं खाली बसलेलो होतो. आम्हाला त्यावेळेस लादे गुरुजी होते. आज जी ती लादे मुलगी आहे ना, तिचे आजोबाचे वडील लादे गुरुजी म्हणून होते, या शाळेला शिक्षक होते. आणि त्यांनी ते देव माणूसच होते ते या गावला. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अतिशय त्या काळात शाळा शिकायचं म्हणजे अंगाला वस्त्र नसायचं.
कसं तरी आईवडील ते शाळापर्यंत आम्हाला शिकवलं. पुन्हा आम्ही